आपण आता या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी। अनंत गीते हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी नवी दिल्लीत गेले होते, मात्र आता त्यांना परत येण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आहेत। नवी दिल्लीहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना न भेटताच अनंत गीते आता मातोश्रीच्या दिशेने निघालेले आहेत। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे अनंत गीते यांना उद्धव ठाकरे यांनी फोन करून मुंबईला परत येण्याचे, मातोश्रीवर येऊन भेटण्याचे फरमान काढलेले आहे। पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी अनंत गीते दुपारपासून वेळ मागत होते, पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क करत होते, मात्र अनंत गीते यांना पंतप्रधान कार्यालयाकडून वेळ देण्यात आलेली नाही। आणि आता मात्र उद्धव ठाकरे यांनी अनंत गीते यांना मुंबईला परत येण्याचे आदेश दिलेले आहेत। अनंत गीते हे पंतप्रधानांना न भेटताच मुंबईला परत येण्यासाठी निघालेले आहेत। याचा आता नेमका अर्थ काय काढायचा? उद्धव ठाकरे यांनी भाजप बरोबर जायचं नाहीच की काय, अशी एक प्रकारे ठरवलंय की काय, अशी सुद्धा एक शक्यता पडताळली जाण्याची शक्यता आहे। कारण अनंत गीते यांनी वाट बघूनही पंतप्रधानांशी त्यांची भेट होऊ शकलेली नाही। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे शिवसेना भाजपमधली दरी आता या निमित्ताने वाढताना दिसतीये। बोलणी सकारात्मक आणि सन्मानजनक होत नसतील तर काय उपयोग, असं एक प्रकारे शिवसेनेचं धोरण दिसतंय। आमच्या सोबत सन्मानानेच चर्चा झाली पाहिजे, सन्मानाने आम्हाला सत्तेत सहभाग मिळाला पाहिजे, अशी मागणी शिवसेनेने केली होती। मात्र सन्मानजनक चर्चा होणार नसेल तर त्याचा काय उपयोग, असं यापूर्वी शिवसेनेने म्हटलं होतं। अधिक बोलण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी दीपक भातुसे आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात। दीपक, काय अधिक तपशील? सुवर्णा, शिवसेनेकडून जी अधिकृत बोलणी करायची ती कोणी करायची यावरूनच सध्या शिवसेनेमध्ये गोंधळ दिसतो आपल्याला माहिती आहे। कारण केंद्रीय मंत्री अनंत गीते शिवसेनेचे पंतप्रधानांना भेटायला गेले, पण न भेटताच परत आले। आणि सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार उद्धव ठाकरेंचं दूरध्वनीवरून बोलणं झाल्याची माहिती मिळते। शिवसेनेने आता यावेळेला भूमिका स्पष्ट केलेली आहे की आता उद्यापर्यंत जर सन्मानजनक तोडगा निघाला नाही, राज्यामध्ये हा विशेष विषय आहे तो राज्यातील सत्तेत सहभागी होण्याचा। कारण केंद्रात सहभागी होण्यासंदर्भात शिवसेनेने तयारी दर्शवलेली आहे। 2 मंत्रिपदं मिळत आहेत, ती नावही शिवसेनेने दिल्लीला पाठवलेली आहेत। परंतु राज्यातील सत्तेत सहभागी होण्यासंदर्भात अजूनही निर्णय झालेला नाहीये। कारण भाजपला जो शिवसेनेने प्रस्ताव दिला होता त्या प्रस्तावावर भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद अद्याप मिळालेला नाहीये। त्यामुळे आता शिवसेनेने भूमिका घेतलेली आहे की आम्ही जो प्रस्ताव दिलेला आहे, साधारणतः शिवसेनेचा प्रस्ताव आहे तो 10 मंत्रिपदाचा, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पद, जर उपमुख्यमंत्री पद मिळत नसेल तर गृहमंत्री पदावर शिवसेना मानायला तयार आहे। हा प्रस्ताव भाजपने मान्य करण्यासंदर्भात आपली भूमिका उद्यापर्यंत जाहीर करावी आणि ही भूमिका जाहीर झाली तरच आम्ही शपथविधीमध्ये उद्याच्या सहभागी होऊ। आमच्या दीपक, शिवसेनेच्या भूमिका काय आहेत किंवा मागणी काय आहे हे आपण सांगतोय, मात्र उद्धव ठाकरेंनी अनंत गीतेंना परत बोलावणं याचा अर्थ नेमका काय काढायला हवा? शिवसेना आता अधिक चर्चा करू इच्छित नाहीये, सन्मानाला ठेच पोहोचली आहे शिवसेनेच्या? निश्चितच सुवर्ण असं म्हणावं लागेल, कारण शिवसेनेने भूमिका घेतलेली आपल्याला सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार शिवसेनेने आता ठाम भूमिका घेतलेली आहे की आता जो होकार आहे तो भाजपकडे आहे। शिवसेनेने आपला प्रस्ताव दिलेला आहे भाजपला, त्यामुळे आमचा कुठलाही नेता आता भाजपशी चर्चा करायला जाणार नाही। त्यामुळेच कदाचित गीते पंतप्रधानांना भेटायला गेले असताना त्यांना परत बोलवण्यात आलं, न भेटता ते परत आले। त्यामुळे शिवसेनेने स्पष्ट केलेलं आहे की आता जी काही चर्चा व्हायची ती भाजपच्या बाजूने होईल। भाजपने आमच्या जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावावर प्रतिसाद द्यावा आणि हा प्रतिसाद सकारात्मक सन्मानजनक असेल तरच उद्याच्या मंत्रिमंडळ बरोबर आहे, सन्मानाची शिवसेनेला अपेक्षा आहे, सकारात्मक चर्चा। दीपक, तुम्ही या बातमीवर असेच राहा, आम्ही तुमच्याशी संपर्क साधत राहू याच्या फॉलोअप साठी। पण नवी दिल्लीहून थेट आपल्या सोबत रविंद्र कुमार आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात। रविंद्र जी, शिवसेना और भाजपा को लेकर जो तनाव चल रहा था, अब क्या माहौल है, क्या पॉलिटिकल डेवलपमेंट्स अभी नजर आ रही है? देखिए, 2 दिन पहले ही प्रधानमंत्री ने उद्धव ठाकरे से बात की थी, उनसे मांगा था कि कैबिनेट जो एक्सपेंशन होना है उसमें शिवसेना अपने 2 मंत्रियों के नाम भेजे। आज अनंत गीते को एकमात्र मंत्री जो है मोदी कैबिनेट में, उन्हें प्रधानमंत्री से मुलाकात करनी थी। लेकिन जो अभी समाचार मिल रही है, अनंत गीते बिना प्रधानमंत्री से मिले हुए मुंबई लौट गए हैं, तो उन्हें उद्धव ठाकरे ने बुला लिया। जो तकनीकी विषय है उसमें सुरेश प्रभु एक किरदार है, तो प्रधानमंत्री चाहते हैं कि सुरेश प्रभु को अपने मंत्रिमंडल के लिए उन्हें इंफ्रास्ट्रक्चर
से संबंधित शायद रेल मंत्रालय वो देना चाहते हैं, लेकिन वो शिवसेना के कोटे से हैं। लेकिन शिवसेना का मानना है कि सुरेश प्रभु हमारे कोटे से ना हो, अगर लेना है तो बीजेपी के कोटे से हो। इसको लेकर भी कहीं न कहीं मतभेद थे दोनों पार्टियों में। यही वजह है कि उद्धव ठाकरे ने अनंत गीते को बिना मिले हुए बुला लिया है। वैसे अनिल देसाई का नाम चल रहा था, लेकिन जिस तरह से अनंत गीते बिना मिले हुए गए हैं, इससे लग रहा है कि कल जो कैबिनेट एक्सपेंशन होने वाला है उसमें शिवसेना का कोई भी नुमाइंदगी न हो। बहुत बहुत शुक्रिया रवींद्र कुमार जी। रवींद्र कुमार यांनी ज्याप्रमाणे सांगितलं, दीपक भातुसे हे सुद्धा आपल्या सोबत होते, त्यांचंही धन्यवाद मानूयात आपण। पण सगळ्यात महत्त्वाची या क्षणाची बातमी ती म्हणजे अनंत गीतेंची पंतप्रधानांची भेट होऊ शकली नाही। दुसरीकडे शिवसेनेनं अनिल देसाई यांचं नाव मंत्रिमंडळात विस्तारासाठी सुचवलेलं आहे केंद्रामध्ये। मात्र राज्यातली चर्चा जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सहभागी होणार नाही, अशी भूमिका शिवसेना एकीकडे घेत असताना दुसरीकडे सुरेश प्रभू यांना आम्ही रेल्वे मंत्री करू असं भाजपचं म्हणणं आहे। मात्र शिवसेना आपला उमेदवार म्हणून अनिल देसाईंचं नाव पुढे करते, त्यामुळे भाजप शिवसेनेला अधिकाधिक अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतंय की काय असं शिवसेनेला वाटतंय। त्यामुळे सकारात्मक आणि सन्मानजनक तोडगा खरंच आता निघतो का हे जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।